का खांबलं रावायला सांगितलं नाही म्हणून आमची जागे म्हणून असा तक्रार दिली आता काय आम्ही गेलो ना तिथे या गेलो जागेत कुठली योजनाच राबवायची हा. नाही त्याचं असं मत आहे काही ते कात्रम पाठव मला व्हॉट्सअपला ते याचं याचं, काय सत्कार झाला गावदान नाही नाही सत्कार झाला म्हणजे ते सत्कार त्यानं घेतला ते इथं कोण पुढारी नाही गाव कोणीच नाही, तोच होता तोच होता सगळा का गावचा विकास आहे, तोच करायचा. पहिला पाहायचा सगळं नियोजन तोच करायचा. तोच करत होता. आता काय विषय झाला का तू असा आता पोरांच्या कसा निर्देशन तू आला ना त्याच्यामुळे सगळं परत मग आले, त्याला आले फक्त आम्हाला विचारायचा, आम्हाला हिशोब आहे ना गावकीचा. तो एक इथं एकही मिटिंगला आला नाही, त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला म्हणजे काय केली. झालं का त्याच्या अगोदर त्याचे वडील होते माझू कोंडीबा शेंगाळे, ते पूर्वी म्हणजे ते काम करायचे आणि त्यांचं ते वाढल्याच्या नंतर मग यांनी हा कारभार हातात घेतला. बरं यांनी कारभार घेतला तर यांनी पार गावून सामानच खाल्लं, बरं. काही ठेवलंच नाही. म्हणजे जे काही समजा आता सरकारी योजना येतील, समजा आता पाणी आम्हाला पाईपलाईनचं 1-2 वेळा काम झालं, म्हणजे पाईपलाईन आम्हाला मंजूर केली पंचायत समिती मार्फत तिकडून झालं, वरून जिल्हा परिषद मंजूर झाली, परंतु ते थडकास काम ते असं कमिशन खाऊन ते काम लो क्वालिटीचं केलं. पुन्हा आता परत एक झाली पाईपलाईन, त्याची वायर चोरीला गेली, त्याच्यात आम्ही काय तक्रार केली नाही, काय नाही. त्याचं एक काम म्हणजे ते अर्धवटच काम, पाणी सुद्धा इथं आलं नाही. पाणी 2-3 वेळा पाणी फक्त उडावलं ते पाणी, यांनी तेव्हापासून जे काम बंद आहे पण आजपर्यंत. तुमचं गाव बी असं आहे अशा भागात का तिथं यायला सुद्धा माणूस विचार करील, त्यामुळे अधिकारी पण कुणी पुढारी बाकीचे येत नसतील. हो आता 3-3 बराच्या आता मास्तर काय म्हणत होती 3-3 बराच्या गाड्या खाली करायच्या. 4-4 बराच्या गाड्या येतात. आता आम्हाला दिसलंय गाडी वाळू वगैरे, आता काय फुकट आलंय काय एक याचं गाडी खाली येत नाही. गाडीची येत नाही. असं मटेरियल आता एवढं आरसीसी काम झालं ना तिथं, एवढं याचं अंगणवाडी आरसीसी आहे शाळा ती, बघा ना आता. खोटं बोलत आहेत ते. सुपरवायझर काय म्हणजे म्हणते, लोडची गाडी लोडची गाडी असं यायला तिथे एवढा लोड काय लोड बरोबर खात्याचा काय लोड एवढा एवढं जसं काय 1000 पोरांचं जेवण येणार आहे काय. हजार म्हणलं तरी किती लोड आणणार ते काय 4-5 टन काय तुम्हाला माहिती आहे का अंगणवाडी फक्त काय लहान मुलांचंच नाही, ज्या हे आहेत महिला आहेत, गरोदर महिला आहेत, समजा एखाद्या म्हणजे अशक्त आहेत, कुपोषित महिला आहेत किंवा गट केलता बर का आमची पोरी होत्या तेव्हा. हा गट केला, पैसे घरातून पोरी न्यायच्या तिथं भरायच्या, तिनं घेतला खाऊन. गट बंद का. हा गट बंदी म्हणते ते आता ह्याच मग तुम्हाला सांगतो तुमच्या उन्नतीच्या इतक्या योजना आहेत, आदिवासींच्या साठी तर खूप योजना आहेत. आता त्या किशोरवयीन मुलींसाठी त्यांचं हे आमच्यापर्यंत येतही नाही. ते बघा आले ते तिकडे ते सुपरवायझर आता काहीतरी फोटो काढतात वाटतं. ते लोक राहते ते. हम्म. आता इतकी वर्ष लागली हे पूर्ण व्हायला, बघा ना अजून पूर्ण नाही. एक पदार्थ नाही, कोणाला देते नाही, कोणाच्या नजरेवर पडत नाही. इथं पोर आहे नाही, एकही पोर नाही. एकही दोन्ही पोर जाऊन बसत आणि घरी येऊन जेवायच्या. गरोदर इथं बऱ्याच काही महिला इथून पाठीमागं होत्या, परंतु त्यांना अद्यापही त्यांना काही त्याचं माहिती सुद्धा नाही का. त्यांना त्याची माहिती दिली तर त्यांना माहित होईल. त्यांना ते अन्न नाही का काय नाही तुमचं काय जे काय असेल त्याची माहिती दिली नाही. म्हणजे परस्पर तिकडं फक्त नोंद करायची कागदपत्रे आहेत एवढं त्यांना. पुढारी वगैरे कोणी येतात काय जिल्हा परिषद वाले या गावामध्ये नाही, का? आता आमचं मागं जरा- तेवढ्या पुरता मतदान आलं का पुढे कसं नाही दिलं. आता तुम्ही टाळा लावला तर पाठवलं कोण सुपरवायझर, काहीतरी मोठा अधिकारी यायला पाहिजे बघा होता. ना आता. आम्ही पोलीस स्टेशन नाही तसं दिलं, आम्ही टाळला पोलीस आम्हाला काय म्हणले का तुम्ही त्यांनी उलट आम्हाला धमकायला लागले का तुमचा अधिकार काय बाबा. बरोबर आहे ना पोलिसांचं का शासकीय ते आहे त्याला का, पण त्यांना माहित नसेल पोलिसांना पार्श्वभूमी काय आहे ती. असा विषय झाला त्यांना ना. माहित काल नव्हतं. अध्यक्षांना सांगितलं ना बा आम्ही तक्रार केलेली आहे का साहित्य उद्या जर चौकशी राहिलं उद्या साहित्य नेऊन ठेवला. आम्ही असा विचार केला बाबा साहित्य समजा आता आम्ही त्यांना तक्रार तर दिली, परंतु समजा त्यांनी उद्या आणून ठेवलं तिथं, परत आम्हाला उलट हे म्हणते नाही, पण आता ती ताई ग्रामपंचायत सदस्य आहे, ताई आहे ना इकडे इथे आहे ना, हे इकडे- 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 किती भांडणं केली त्यांनी त्यांच्यासोबत. वैयक्तिक असं ती जाणून बुजून बोलायला लागली ती. वैयक्तिक विषय त्यांनी ते वैयक्तिक विषय वैयक्तिक विषय अंगावर तिने हाताळला ते. काय सरपंचामध्ये ग्रामपंचायतीमध्ये बी या पत्रकार साहेबांचं हे असतं का, हाय, हाय. म्हणजे त्यांचं ऐकूनच काम केलं जातं का. हो, विषय बरं का विषय काय माहिती ना, ते मग आमची इथं गावामध्ये मिटिंग झाली. सरपंच काय म्हणलं आम्हाला माहिती का म्हणले तुम्ही ना घरपट्या सगळ्या भरा इथल्या, तुम्हाला हे म्हणले नोंद करून देतो घरांची,
अजून पण सरपंचांनी नोंदही केली नाही काहीच नाही. मग घरकुलाची नोंद नाही. नाही आम्ही ज्या जुन्या घराखाली होते ना त्यांची घरपट्टी म्हणला बरा तो शिव काय म्हणतो तुम्ही नवीन घराची पहिलं काय सांगितलं तुम्हाला जुन्या बांधायची आहेत ना तर पहिले तुम्हाला जुनी मोडा लागतील. जुन्या मोडला जुन्या घरपट्टी पैसे भरले घरपट्ट्यांचं. पण कसं आहे ग्रामपंचायतीला आपण आता आम्ही पैसे भरले घरपट्टींचं तरी अजून सरपंचांनी नोंद मग नाही आता बघा तिथं दिले 21-22 ला घरकुलं झाली तुमची, अजून नोंद नाही. ग्रामसेवक येतात ग्रामपंचायत गावात येतात केली. सरपंच वगैरे. आता विषय कसा आहे माहिती ना ते सगळी settlement ते असते. आता हे करायला सुद्धा तुम्हाला पाणी डोक्यावर व्हायला लागलं. हा पर्याय नाही त्याला. अवघड आहे. समजा आता उन्हाळ्यात पाणी खराब होत असेल तसंच प्यायचं का? आता इलाज नाही त्याला. आता इलाज नाही आम्हाला. आजारी पडलं वगैरे काय नाही. त्याला काय पर्याय बरं इथं दवाखान्याला सुविधा नाही काही नाही गाड्या दवाखाना वगैरे. लांब आहे आमचा. लाईटच तुम्हाला मिळून दिली नाही तर काय? आता म्हणजे मूलभूत तिथंच थांबून काही टाकलं. योजना पाहिजे होत्या ते आम्हाला इथं भेटूनच देत नाही. वायर दिसते ना तुम्हाला ही खालून लाईट आणले ना आम्ही प्रत्येक व्यक्ती 1000 रुपये काढून ही वायर आणली. म्हणजे ते जे केलं आम्ही बाबा त्यांना पत्र दिलं बाबा काय झालं ते म्हणले तशी तर तुम्हाला लाईट देता येत नाही डीपी पासून जास्त अंतर आहे तुम्हाला तसं देता येत नाही. तुम्ही ते घर कुणाला 5-5 हजार रुपये द्यायचे ते काय विषय आहे नक्की तुम्ही? नाही जागेचं जागेचं जागेचा मोबदला देत होते ना. तिकडे पुरस्कार घ्यायचा, फुकट जागा दिली आणि जागे माग एका घरा माग 5,000 म्हणून घ्यायचे. असं 70 गुंठ दान केले असं पेपरला आउट केला त्यांना आणि त्याचा पैसे जागेचा घेतलं. मोबदला म्हणून त्यांनी आमच्या ते पेपरचे कात्रण दाखव ना मला परत एकदा आणि ते व्हॉट्सअपला पाठवा. आणि एकटेच गेले का सत्कार घ्यायला? करायला एकट्याच गावात कोणाला जायचं नाही. म्हणजे गजानन पाटील साहेबांनी सत्कार केलाय. पाटील साहेबांना बी माहित नसेल काय इकडे खाली काय चाललंय ते. खरं मेन शिवक जाय पाहिजे या म्हणजे गावाला समजून ना. पुरस्कार मिळाला ना हे कोणालाच माहित नाही गावामध्ये का हा पुरस्कार मिळणार आहे. पुरस्कार नाही त्यांना अरे पुरस्कार मी मुंबईला जाऊन घेतलेले पुरस्कार. मुंबईला काय मुंबईला 2 ठिकाणी त्यांनी पुरस्कार घेतलेले जाऊन असं आम्हाला हे सांगतात ग्रामसेवक सांगतात का त्यांनी मला सुद्धा म्हणले नेलं नाही तिथं. हेच 2-4 जण गेले सरपंच आणि ते पत्रकार. सरपंच देत लक्ष घालतात. सरपंच मग त्यांचंच ऐकतात ते आता लक्ष घालतात. नवीन सरपंच झालेले ते त्यांच्याच मार्फत बाई चालतात. बाई का? बाई पण सगळं कारभार जनावर पाहतो.